हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आवरून तयार झालेली आहे आणि आईचे काय झेरॉक्स आणायचे होते ते आणलेले आहेत. माझे फोटोग्राफ्स आणि आईचे फोटोवरून फोटो काढायचे होते ते आणलेले आहेत. तसेच फेविकॉल आणलेला आहे आणि दळपसुद्धा दळायला टाकलेलं आहे. आता ते घेऊन येते. चला तर मागच्या ब्लॉगला सुरुवात करते. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. स्टेटून बघत राहा शेवटपर्यंत. बघू शकता इथं गव्हाचं पीठ पोत्यात आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे. त्यांनी आणून दिले. आता 15 दिवसातनं एकदा दळायला लागतं. ते जरा गरम आहे म्हणून उघडं ठेवले. आता घाम येतो म्हणून नहालेली आहे. आज अवतार तसाच आहे. आत्ताच नाहून बाहेर आली आहे. अर्धा तास झाला असेल. काय घामानं केस चिकट होतात म्हणून नहाते. आणि जनरली 8 दिवसातनं एकदा नहातेच मी. आणि उन्हाळ्यात तर जास्त घाम येतो त्यामुळे नहाते. आता आवरते, त्यानंतर भेटते तुम्हाला. केस ओलेच आहेत, ओलेच ठेवते मी. म्हणजे नॅचरलीच नॅचरलीच वाळू देते. ड्रायरचा वापर करत नाही, कारण जास्त ड्रायर वापरायचं नसतो. माझे केस फार पातळ झाले आहेत. आधी दाट होते, आता पातळ झालेले आहेत. तर त्यावर एक उपाय चालू करणार आहे. रोजमेरीचं सिरम करणार आहे, ते वापरणार आहे आता. चला तर मग आवरल्यावर भेटू. आताच बाहेर जाऊन मी शेवाया आणल्या आहेत. बघू शकता अशा शेवाया आहेत. दाखवते आता तुम्हाला. आणि समोसे पण आणले ते खाऊन झालेत. आता काय अशा शेवाया आणल्यात. 70 रुपये किलो शेवाया. अशा 3 किलो शेवाया आणल्यात. एकदम बारीक नाजूक आहेत शेवाया. बघू शकताय. माझ्याकडं पिशवी नव्हती, अशी पिशवी नेलती मी. बरोबर त्यांनी पॅकिंग करून ठेवतात. बरोबर पिशवीत, अशा पांढऱ्या पिशवीत वजन करून दाखवलं तर बरोबर 3 किलो झाल्या. ह्या बघू शकता अशा नाजूक अशा शेवाया आहेत. 70 रुपये किलोनं 3 किलो शेवाया घेतल्यात मी. अशा नाजूक अशा आहेत शेवाया. आणि इथं समोसा घेतलेला होता, जो की आम्ही खाल्लेला आहे. आणि आमच्या अन्वीला बटाट्याची भाजी आवडत नाही. तिनं बटाट्याची भाजी काढून ठेवलेली आहे बाहेर अशी. बघू शकता. आता आवडत नाही बटाट्याची. समोश्याचं वरचं कवर तेवढं खाती. आणि मिरच्या काढायच्या विसरल्या मेन म्हणजे. आता जेवताना खाता येईल, काय हरकत नाही. आणि सॉस दिलता त्यांनी समोश्याला. अन्वीनंच खाल्लेला आहे सगळा. बघू शकताय. हे बघा, आम्ही चॉकोबार, आईला आणि मला कुल्फी घेतली अशी पांढरी. आणि अन्वीला चॉकोबार आईस्क्रीम घेतले. चॉकोबार घेतले पैकी आईस्क्रीम खातो, त्यानंतर भेटतो तुम्हाला. अचानकच पाऊस आलाय. बघू शकता इथं अचानक पाऊस आला आणि आम्ही सगळेजण चकित झालो. आणि गारासुद्धा पडल्यात. बघू शकताय. पुढं गारांचा आवाज येईलच तुम्हाला. आणि भरपूर मोठा पाऊस पडला आहे. खूप उकडत होतं उन्हाळ्यामुळं. 1 तारखेला पाऊस पडला, सोमवारी. बाजार होता याच दिवशी. पाऊस पडल्यानंतर मी पडून झाल्यावर मग थोड्या वेळानं गेले बाजारला. बघू शकता इथं. आणि मध्ये करते, तिला पाऊस बघायचा होता म्हणून. भरपूर पाऊस पडला. हवेत थोडासा गारवा वाटला आणि भरपूर उकडत होतं, त्यामुळे एक दिलासा वाटला. असा पाऊस पडणं गरजेचं होतं या उकाड्यात. त्यामुळे थोडंसं थंड झालं. थोडी धावपळ झाली बाजारातल्या लोकांची. भाजीपाला वगैरे भिजला त्यांचा, पण व्यवस्थित झालं सगळं. बघू शकते इथं गारांचा आवाज येत आहे. गारा पडत आहेत पत्र्यावर टपटप अशा. कमीत कमी 1 तास पाऊस पडत होता सलग असा. कमी जास्त व्हायचा पावसाचा जोर, पण पडायचा. त्यामुळे गार वाटलं. एकदम वातावरणात गारवा वाटला. इतक्या दिवसाच्या उकाड्यानंतर पाऊस पडल्यामुळे बरं वाटलं जरा. एक मोठा पाऊस पडण्याची गरज होती, त्या पावसामुळे गारवा वाटला वातावरणात. हाय हॅलो नमस्कार. आणि भाजी आणण्यासाठी निघालेली आहे. बघू शकता भाजी आणलेली आहे. देवाला फुलं नव्हती, फुलं आणलेली आहे. कोथिंबीर आणलेली आहे, भेंडी आणलेली आहे, स्वीटकॉर्न आणलेले आहेत, टोमॅटो आणलेले आहेत आणि लसूणसुद्धा आणलेला आहे. चला तर एवढी अशी भाजी आणलेली आहे. आई भाजी निवडती आता आमची आई. तसेच आंबेसुद्धा आणलेले आहेत. 200 रुपयाला आंबा आणलेला आहे बघा. या 200 रुपयाला 15 आंबे असे आणलेले आहेत. बघू शकता अशी आंब्याची पेटी आणलेली आहे. आता आंबे पावसामुळे स्वस्त झालेले आहेत.
तर असे 200 रुपयाला 15 आंबे आणलेले आहेत मी, बघू शकताय. इथपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.